हे गुड मॉर्निंग गाईज. खूप दिवसानंतर आपण भेटतोय. तर सकाळचे वाजलेत 7 आणि आम्ही चाललोय कारल्याला. सो हे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा, सकाळचे वाजले 7:15 आणि आम्ही उठलोय. तुमच्या लोकांना सॉरी, कारण आम्ही एवढ्या दिवसांनी ब्लॉग टाकतोय. कारण की आम्ही जरा थोडे दिवस काही दिवस आम्ही बिझी होतो. कारण की प्रॉब्लेम हा झाला होता जो की आम्ही सांगू नाही शकत. काही घरात प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे आम्हाला ब्लॉग बनवायला जमलं नाही. 2-3 आठवडे आम्ही केले नाही. जे केलेले ते आम्हाला पोस्ट पण करता येत नव्हते. कारण की जो पोस्ट केले ना आम्ही, लास्ट आपण जे पोस्ट केले होते ते पण आपण लेट पोस्ट केले होते. काही प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे आम्हाला काहीच ऍक्टिव्ह राहता नाही आलं. बरोबर, सोडा जाऊ द्या. तर आता आम्ही चाललोय कारल्याला, एकविरा आईच्या दर्शनाला. आज ठरवलंय की थोडा नवीन वर्षाची सुरुवात आपण एकविरा आईच्या दर्शनाने घेऊया. तर एवढ्या थंडीमध्ये आम्ही गाडी नाही काढते, आम्ही बाईकने चाललोय. अरे हा, या टायमाला आपला हा पहिला ब्लॉग असेल जो आपण मोठा ब्लॉग करतोय बाईकने. हा, तर आम्ही प्लॅन केला की आपण नेहमी गाडीने जातो, ते बाईकने जातो. आम्ही तिघं पण रेडी झालोय, पण आम्ही वाट बघतोय तेजस याची. आम्ही त्याला कॉल केला, तो बोलला मी 5 मिनिटात येतोय. आम्ही 5 मिनिटात येतोय, म्हणून आम्ही आता 5 मिनिटं वाट बघणार आणि मग आम्ही बाहेर जाणार. करू नको, मग माझा मूड जातो बोलायचा. ठीक आहे, चल मग आता इकडे दोस्ती करा. ते दोस्त ये. तर आता आम्ही तिघं रेडी झालोय, पण अजून तेजस का अजून आला नाही. आम्हाला 5 मिनिटं बोलत बोलत तो अर्धा तास झालाय, अजून का आला नाही. तर आता आम्ही फायनली आता आम्ही घरातून निघतो आणि त्यालाच आम्ही तिकडे रस्त्यावर भेटतो. बरोबर, कारण की आपली बाईक रेडी आहे. तर आपण आता इथं रोड पर्यंत जाऊया आणि मग तिकडनं त्याला ट्रिपल सीट. हा, ट्रिपल सीट जाऊया बाहेरच्या रोड पर्यंत. त्यानंतर मग आयुष्य तिकडे शिफ्ट होईल त्याच्या बाईकवर आणि आपण 2 बाईक काढून पेट्रोल भरून. तर आता आम्ही निघालेलो आहे आणि तेजस पण आलाय. तर जस्ट आम्ही निघालो आणि तो पण आम्हाला भेटला. मग ती पण इकडे शिफ्ट झाली. तर आम्ही विचार केलेला की खूप थंडी असेल, पण अजिबात काहीच थंडी नाही आहे. तुम्हाला आवाज येतोय की नाही माहिती नाही, तर ॲडजस्ट करून घ्या. पुढचं अभिहोईल. तर मस्तपैकी आम्ही आता नवीन हेल्मेट घेतलं, नवीन हेल्मेटचा वापर, मास्क घेतला, मास्कचा वापर, चष्मा लावला नाही, चष्मा लावायचा. सगळ्या गोष्टी आता आपण रेडी करून रोडवर साईडला निघालोय. 4 जणांमध्ये एक बॅग घेतली फक्त आम्ही. जस्ट आता आम्ही आमचा हायवे आता जस्ट आम्ही आता चालू हायवे आता जस्ट आता आम्ही आता इस्टेट एक्सप्रेस हायवेला आता लागलो आहे आणि वाया ऐरोलीवरनं बेलापूर पनवेल करत आपल्याला ओल्ड हायवेने जायचं आहे. कुठे झालं आपण? हां, ओल्ड हायवेने जायचं आहे एकविराला. तर एकविराला मी ह्याच्या अगोदर कधी गेलो नाही आहे. हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे एकविराला जायचा. तर ते कुठे काय ते मला काय आयडिया नाही आहे. आणि भाई सूर्य पण जस्ट आत्ता उगवला. जरा नजारा बघा काय मस्त वाटतं. सकाळी सकाळी सूर्य उगवतोय तो. म्हणजे ती लोक त्या टोलच्या ह्याच्यात घुसले, आम्ही ह्या टोलच्या ह्याच्यात घुसलो.
सकाळ सकाळची वेळ आहे, पण ट्रॅफिक बेकार लागली आहे. ट्रॅफिक म्हणजे नवी मुंबईच्या हायवेला आहे ना, सकाळ सकाळी एवढी ट्रॅफिक कधी नसते. आज जास्त ट्रॅफिक लागली आहे. आणि जेव्हा आता ट्रॅफिक दाखवायची वेळ आली, हे बघा चालले ट्रॅफिक, रस्ता चुकले होते, ब्रिज उतरून खाली गेले होते, तर आता ते परत मागडा ब्रिज करून आले वरती. ॲक्च्युली या नवी मुंबईच्या रोडला आहे ना, आपल्याला पर्यंत आहे ना, सगळे जेवढे ब्रिज असतात इकडे रस्त्यामध्ये तेवढे सगळे चढत जायचे. कुठलाच ब्रिज आपल्याला सोडायचा नाही. तर आता आपण घरकुल स्टेशनला पोहोचतोय आणि आमचा इथे अड्डा पण आहे राईट साईडला बेगडी म्हणून. इथे आम्ही दिवसात एक आमच्या बाहेर गेल्यानंतर लंच त्याचं तिथे नंतर बघतो. आता मी तुम्हाला सांगतो की ट्रॅफिक बघितलं की अशी ट्रॅफिक आहे ना कंटिन्यू करतो ना हाय रस्त्यामध्ये. त्यामुळे ना बाईकचा स्पीड आहे ना तो आहे ना मेंटेन ठेवता येत नाही आहे. म्हणजे बाईकचा स्पीड आता 60-50 असं कंटिन्यू ठेवता येते. आणि भाई आपली बाईक हा युनिकॉर्न, तर भाई युनिकॉर्न आपली बाईक स्पोर्ट्स बाईक नाही आहे, तिला अशी गोल करून ना आपण चालवू शकतो. आणि हा अजून आज ना खूप जण आहेत ना असे बाईक रायडिंग करायला पण निघाले. म्हणजे शनिवार रविवार बघून असे मोस्ट ऑफ लोक असे बाईक रायडिंग करायला निघतात ना, असे आज पण ना लोक आहेत ना बाईक रायडिंग करायला, म्हणजे असे जातात ना ग्रुपने. म्हणजे काही लोक कारला जातात, काही लोक इकडे तिकडे फिरायला जातात, असे खूप लॉंग ड्राईव्हला जातात ना, असे निघाले. रस्त्यात तसे दिसले ना तर तुम्हाला आम्ही ते पण दाखवतो. तर या रस्त्याची मजा भेटूया थोड्या वेळामध्ये परत. ट्रॅफिक बघा किती आहे सॅटर्डेला सकाळी. विचार केला होता की खालना, म्हटलं ब्रिजच्या खालना ट्रॅफिक नाहीये, ब्रिजच्या खालना जाऊया. वरती जरा गाड्याची ट्रॅफिक लागली होती आणि भाई इथे खाली ज्या आला सिग्नलची ट्रॅफिक लागली होती खालची गेली होती. आणि इथे आम्ही गेले 2-4 मिनिटापासून इथेच लटकलोय. तेजस आणि दीदी हे दोघं मला वाटतं वरनं निघून गेले असतील पुढे, आणि आम्ही झेंडू लटकलो इकडे सिग्नलच्या. चला भाई निघायचं या सिग्नलला. पण ट्रॅफिक यार, किती ट्रॅफिक लागले गाईस. भाई आजचा दिवस मला वाटतं ट्रॅफिक मध्येच जातो की काय पूर्ण. हा ना भेंडी बघा केवढी गरज तर गाडी कशी कशी काढते. हरवले होते ॲक्च्युली ते दोघं नाही, आम्ही हरवलो होतो मध्येच रस्त्यात. तर आम्हाला तर ते भेटले. ट्रॅफिक लागली तर आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि तेजसने साईड बाईक काढून, त्याची कशी स्पोर्ट्स बाईक आहे तर त्याने झापझुपमध्ये पुढे आणली. झापकझुपमध्ये ते काम काढून ठेवलंय म्हणून एवढं सगळं ट्रॅफिक झालेलं. बघू आता ट्रॅफिक पण फार पडलंय पुढे कसं आहे. इकडे एक गाडी बंद पडली. काय बोलणार या लोकांना. चला बघूया आता पुढे कसा रस्ता भेटतो आणि कसा नाही. कामं काढली आहेत वीकेंडमध्ये ते पण आपण बघूया.
सगळं स्टार्ट होतं ना जुनावाला म्हणजे तो रोड आहे त्याच्या आधी आहे. हा मग ते तिकडेच होतं. पुढे जाऊन थांबूया आता. अबे इथं राईट मारला ना की मग पुढे राईटला गोव्याला जायचं आहे. इथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय. जुनता फाट्याच्या बाजूला. अभिचे पाय बघा. आणि माझे बघ काय केलंय. आणि ही पॅन्ट घाल करते. बोललो तुला या पॅन्टचा असा विषय आहे. निब्बा झालोय मी आता बघ. आणि स्वतःची लिपस्टिक पण बघ अर्षद. हनुमान झाली ब्लॉग मध्ये हनुमान झाली. हनुमान ठीक आहे. गर्ल्स प्रॉब्लेम. सकाळी हनुमान चालीसा नाश्ता करायला थांबलोय. काय मागवलंय? 2 मसाला डोसा, 1 साधा डोसा, 1 वडा उसळ आणि 1 मेदू वडा. बिल करके दे देना छोटो. गाईज हा आमचा नाश्ता आहे आणि नाश्त्यामध्ये केवढं काही मागवलंय या दोघांनी बघा. कारण की नाश्ता बाईक राईडला जाताना हेवी करायचा असतो. एक मिनिट ह्या दोघांनी नाही, मला पण भूक लागले आणि मी मेंदू वडा खाल्ल्यानंतर पोहे पण मागवणार. म्हणजे ही लोक मला भुक्कड बोलतात पण भुक्कड कोण आहे तुम्ही बघा आता. हेल्मेट करतात ना काहीतरी बॅक ऑफ द असं काहीतरी करतात ना युट्यूब मध्ये. बिहाइंड द सीन्स अभि मला पण मी तुम्हाला बाईकवर स्कार्फ लावून रुमाल लावून कशी तरी दिसत असेल. अजून घे मोबाईल जवळ. तर आता मी माझ्या रिअल अवतारामध्ये आलेली आहे. नाश्ता आणि आपल्या सोबत ट्रिपला जॉईन झाले साईबाबा. एक मसाला डोसा कॅन्सल कर आणि वडा उसळ घे. बंगारी बाबा. हिमालय नाही आपण समजा की तेजस सिनेमॅटिक मध्ये. तर काय तर आमचा नाश्ता वगैरे आता झालाय करून. उन्हामध्ये लाल झालं थोडं ना. ठीक आहे ना. मास्क वगैरे घाल. नाश्ता वगैरे झाला आमचा आता जस्ट आणि सेट झालो. आता चष्मा चेंज केला जरा. ऊन थोडंसं पडलंय ना. हे बघा दिसतंय का. ऊन पडलंय. चष्मा चेंज ब्लॅक चष्मा. तेजस आणि अविशा गेलेत पेट्रोल भरायला मागे. हा मागे पेट्रोल पंप जो दिसतोय ना हा इथे पेट्रोल भरायला गेलेत दोघं. मी आता जस्ट पेट्रोल भरून आलो. जरा गाडीमध्ये थोडंसं पेट्रोल ठेवलं आहे. तर आता इकडनं आपण निघूया पुढे आपल्या एकविरा आईच्या मंदिराकडे. रस्त्यामध्ये वाटलं तर अजून एक आपण स्टॉप घेऊया कुठेतरी. कारण की जस्ट आपण आता ठाण्यावरून इथपर्यंत फक्त 35 40 किलोमीटर झालो आहे आपण. अजून आपल्याला जायचं आहे 35-40 अजून म्हणजे अजून 60 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आणि आपण आता चाललो आहे ओल्ड मुंबई पुणे हायवेने. खोपोली वगैरे करून सगळं त्यानंतर आपण लोणावळा साईडला आपण टर्न घेणार. ही अशी निघाली होती घरात ना सकाळी. आणि आता तिला उडी घातली ना नंतर तिला कळणार उडीची काय मजा असते ते. ठीक आहे ना. नवीन कपडे घेऊ शकते मी पातळवाले. नवीन कपडे घेणार बोलते रस्त्यात पातळवाले गरम झालं तर. बघा अमिरी इकडे आणि पैसा इकडे. तर गाईज नाश्ता करून आपण निघालो आणि आता आपण मुंबई पुणे ओल्ड मुंबई पुणे हायवेवरती आता आपण कंटिन्यू करतोय. याच हायवेवरती आता आपल्याला खोपोलीपर्यंत मला वाटतं त्याच्या पुढे अजून तिथपर्यंत आपल्याला कंटिन्यू नाही. लोणावळ्याचा जो घाट आहे ना तिथपर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर आता अविशा आणि तेजस सध्या दोघं मागे आहेत. आम्ही त्यांना सांगितलं आहे की डायरेक्ट आता खोपोलीच्या टर्निंगला भेटा आम्हाला. इकडनं खोपोली 27 किलोमीटर दाखवते वरती तुम्ही बोर्डमध्ये बघू शकता आणि कर्जत 30 किलोमीटर दाखवत आहे.
तर आपण आता 27 किलोमीटर आपण दोघं वेगळे आणि ते दोघं वेगळे अशी चालणार आहे बाईक. ते फास्ट जातील मध्येच आपण फास्ट जाऊ, असं करत आपल्याला 27 किलोमीटर काढायचे आहेत. रस्ता तुम्ही बघू शकता, रस्ता कसा आहे समोर. असा हाच रस्ता आपल्याला आता 27 किलोमीटरपर्यंत असंच भेटणार आहे, ओल्ड मुंबई पुणे हायवे. तर चला थोडा रस्त्याची मजा घ्या, भेटूया थोड्या वेळामध्ये. काय असतं तर आपण दाखवूया तुम्हाला.